7/7/2025ला मच्छिंद्रनाथ गडावर गोशाळा आहे त्या ठिकाणी हे पशुवैद्यकीय टीम लंपी इंजेक्शन मारण्यासाठी सज्ज होती. 11 वाजता मी त्यांना सांगितलं की जाताना इथून आमची 300 मीटरवर वस्ती आहे. ह्या वस्तीवर 150 पावणे 200च्या आसपास जनावर आहेत, तुम्ही तेवढे इंजेक्शन मारून घ्या. त्यांनी हा बोलल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता आणि आम्ही वेलतुरेला जाऊन पाहिला असता तर दवाखान्यात ते अवेलेबल भेटले नाही. त्यांचा मोबाईलशी संपर्क झाला नाही आणि नंतर मग त्याच्यासाठी आम्हाला शनिवारी परत कॉन्टॅक्ट झालं तर वेळ नाही, टाळाटाळ केली. तर त्यांनी एक 14 दिवस एक लंबीचं इंजेक्शन मारण्यासाठी माजी सैनिकांनी विनंती पर्सनली भेट घेऊन सांगून एक माजी सैनिकाच्या जनावराला इंजेक्शन मारण्यासाठी जर 14 दिवस टाईम लावत असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय. आणि सरकारी डॉक्टरला सरकारी टायमिंगमध्ये प्रायव्हेट व्यवसाय करणं अथराईज नाही, परंतु त्या पशु उत्पादकाकडून इंजेक्शन मारण्याचे पैसे घेतात. वरती मी चौकशी केली असता मेडिकल स्टोअरमध्ये औषधं अवेलेबल आहे असं सांगितलं जातं आहे आणि हे सांगतात का मी मेडिकलमधून विकत आणलेले आहेत. हे सरासर पैसे घेत आहेत शेतकऱ्यांकडून. तर मिनरल मिक्सचर पावडर आहे 900 रुपये बॅगप्रमाणे ती विकल्या जाते, जल की गव्हर्नमेंटला शेतकऱ्याकडून 1 किलो बॅगचा 1 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना वाटप केलं पाहिजे, परंतु ह्या बॅगा कधी सावरगावमध्ये वाटप केल्या नाही. त्या वेलतुरे किंवा जे संपर्कात पशु उत्पादक असतील त्यांनाच दिल्या जातात. वरतून त्यांनी सावरगावकडे त्यांचं खूप दुर्लक्ष आहे आणि त्या वास्तव्यास ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय केंद्र वेलतुरी आहे त्या ठिकाणी राहत नाहीत. प्रायव्हेट डॉक्टरला औषधं विकतात असा एक माझा अंदाज आहे, कारण सरकारी औषधं आले, गोचिडाचे औषधं 4 बाटल्या घेऊन सावरगावमध्ये त्या दिवशी मॅडम आल्या आणि त्यांना पूर्ण सर्वे त्यांच्याकडे क्लिअर नाही. त्या मॅडम या ठिकाणी राहील, त्यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याशी मी संपर्क साधला आहे, तर वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर उचित कारवाई करतील अशी मी अपेक्षा करतो आणि ह्या मॅडमची तत्काळ या ठिकाणाहून बदली झाली पाहिजे आणि आमच्या सावरगाव शेडाळ्यासाठी एक पशुवैद्यकीय केंद्र वेगळं या ठिकाणी सावरगावमध्ये झालं पाहिजे अशी आमची शासनालाही मागणी आहे. जे वेलतुरी या पशुवैद्यकीय केंद्रामध्ये येणारा औषधाचा पुरवठा आहे तो खाजगी डॉक्टरांना पुरवला जातो असा एक अंदाज आहे आणि मॅडम ज्या ट्रीटमेंट इथं पशुपालकांकडून ज्या गाईच्या म्हशीच्या ट्रीटमेंट केल्या जातात त्यांच्याकडून सरासर पैसे उकळण्याचं काम चालू आहे. एक शेतकऱ्याच्या गाईला निमोनिया झालता तर तिने सांगितलं सरकारी औषध माझ्याकडे नाहीत आणि 4,500 रुपये बिल झालं आहे तुमचं, मी हे प्रायव्हेट औषधं आणलेले आहेत, असं मॅडमला अथरायचं आहे का? तर हे बंद झालं पाहिजे आणि मॅडमवर उचित कारवाई केली पाहिजे. शासनाने सस्पेंड केलं पाहिजे तत्काळ. प्रत्येक लोकांकडून खाजगी ज्या वेळेस एक तर मॅडम ट्रीटमेंटला हजर राहत नाही आणि कुठं आल्या तर खाजगी पैसे प्रत्येक शेतकऱ्याकडून पैसे घेतलेले आहेत. शासनाचे औषधं कधी वाटलेच नाही. एक दिवस फक्त आत्ता दाखवण्यासाठी गोचिडाच्या 4-5 बाटल्या आणल्या होत्या आणि थोड्या गोळा पहिल्या वर्षी दिल्या.